गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज आपण कुंडलीतला चौथा भाव जो आहे त्याच्यावर थोडं बघणार आहोत। 4 अंकाचं विवेचन चालू आहे। त्याच्यात आपण 4 अंक नसलं तर काय होतं, असलं तर काय होतं आणि जास्त 4 नंबर असेल तर काय होतं हे आत्तापर्यंत अभ्यासलं। तर आज आपण कुंडलीतला चौथा भाव म्हणजे चौथं घर जे आहे त्याच्याबद्दल थोडंफार जाणून घेणार आहोत। कुंडलीला चौथा भाव जो असतो तो घर, आई, सुख आणि भावनिक स्थिरतेचे प्रतिनिधित्व करत असतो। हे केंद्रस्थान मानलं जातं, त्याच्यामुळे जीवनातील मूलभूत सुख आणि मालमत्तेशी निगडीत असा हा भाव आहे। चौथा भावाचा संबंध चंद्राशी जोडला जातो, जो मनाचा कारक आपण ह्याच्या आधी बघितलंय, माता आणि घरगुती सुख दर्शवतो। चौथ्या भावामध्ये अचल संपत्ती येते। अचल संपत्ती म्हणजे फिक्स ॲसेट्स, भूमी, फ्लॅट, घर, शेत वगैरे जे असतात गोष्टी, त्या वाहन येतं, जमीन जायदाद येते आणि बालपणीचं थोडंफार वातावरण त्याच्यामध्ये समाविष्ट असतं। स्वामी ह्या भावाचा चंद्र असल्यामुळे भावनिक सुरक्षितता बघताना सुद्धा हे घर तपासलं जातं। इथे जो चंद्र आहे त्याची जी प्लेसमेंट असेल, म्हणजे चंद्र जर बलवान असेल, त्याच्यावर जर कुठल्या तरी अशुभ ग्रहांची दृष्टी नसेल तर आईबरोबर संबंध मधुर असतात, सुखी जीवन मिळतं, संपत्ती मिळते। सगळ्या ग्रहांचं कमी अधिक प्रमाणात या घराशी काय संबंध असतो तो थोडक्यात आपण बघू। कसं आहे, लोकांना काय चांगलं तेवढं ऐकायचं असतं, वाईटचं काय समजून घ्यायचं नसतं। परत प्रत्येक वेळेला हा डिस्क्लेमर मी टाकत असतो की ग्रह तसे आहेत म्हणून तुमचं आयुष्य असं नाही, तुम्ही तसे आहात, तुमची कर्म तशी आहेत म्हणून ग्रह ते कुंडलीमध्ये तसं दर्शवत असतात फक्त। तर हे जे माझा डिस्क्लेमर आहे हा मी रिपीट करत असतो आणि तो करत राहणार, कारण हे सगळं ऐकून सुद्धा काही जवळची मंडळी मला हाच प्रश्न विचारत बसतात की एखादा ग्रह असता असेल तर काय होईल। अरे बाबा, तुझी जी कर्म आहेत ना त्या कर्माप्रमाणे तो ग्रह तिथे अस्त झालेला आहे, तो अस्त होऊन दाखवतोय तिथे की तुला काय भोगायचेत किंवा काय तुला मिळणार आहे ते। तो अस्त झाल्यामुळे तू नाही आहेस, तू नव्हतास म्हणून तो तिथे अस्त आहे। अजूनही माणसांमध्ये ही प्रवृत्ती येत नाही की हे असं स्वीकारायचे, माझं काही नाहीच आहे, म्हणजे मी एकदम ग्रेटच आहे, जे काय आहे ते हे ग्रह गोल आणि नक्षत्रामुळे मला हे त्रास काढावे लागतात। इतका मूर्खपणा माणसामध्ये भरलेला आहे आणि शिकल्या सवरलेल्या लोकांमध्ये जास्त भरलेला आहे। एक साधारण आपण सकारात्मक आणि नकारात्मकचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे। हे सकारात्मक नाही आहे आणि हे नकारात्मकही नाही आहे, ही तुमची कर्म आहेत। त्याप्रमाणे तुम्हाला जर भावनिक सुरक्षितता मिळणार असेल तर चंद्र तिथे बलवान असणार आहे। आणि तुमची कर्म वाईट असतील आणि तुम्ही वेदना दिल्या असतील इतरांना तर तसे नातेसंबंध येऊन तुम्हाला इथे त्रास देणार आहेत। त्यासाठी चंद्र हा कमकुवत असणार आहे, एवढं सगळं असं समजून घ्या बरं का। तुम्ही कसं होतंय, आपल्याला फायदेशीर तेवढं समजून घेत आहे, पण आम्हाला सांगताना शब्दांचं जे नियोजन आहे ना ते सकारात्मक, नकारात्मक, शुभ अशुभ असंच करावं लागतं, कारण त्याशिवाय तुमच्या डोक्यात तो प्रकाश पडत नाही। तर जनरली आपण बघूया की वाहन सुख, मालमत्ता, आई, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यावर चौथ्या भावाचा जेव्हा प्रेडिक्शन केले जातं तेव्हा लोक येतात ते आमच्या प्रॉपर्टीचा विषय आहे, आमचं घर होईल का, किंवा घरात वाद असतात, कौटुंबिक कलह असतो, कारण काय हे बघायला तेव्हा चौथं घर हे बघितलं जातं ज्योतिषाकडून। कसं आहे की सकारात्मक प्रभावामध्ये काय धरलं जातं की जोशपूर्ण व्यक्तिमत्व असतं, संपत्तीचा वाहनाचा लाभ असतो, कौटुंबिक संरक्षणाची वृत्ती असते, कार्यक्षेत्रात प्रगती असते, भव्य निवास असतो वगैरे। आणि नकारात्मक म्हणजे काय असतं, मातृसुख कमी असतं, कौटुंबिक कलह असतात, तणाव असतात, संपत्तीच्या व्यवहारात नुकसान असतं, आर्थिक जोखीम असते वगैरे वगैरे। एक जनरल आपण जर
बघितलं. तुम्ही म्हणाल की तुम्ही आधीच्या कुठल्या घरांना एवढं डिटेलमध्ये सांगितलं नाही सांगितलं, कारण ते खूप जास्त कॉम्प्लिकेटेड झालं असतं. हे जे आहे ना, तुम्हाला सगळ्यांना इंटरेस्ट म्हणजे आईपेक्षा जास्त वाहन सुख आणि प्रॉपर्टी सुखामध्येच असतो. त्याच्यामुळे थोडंफार समजून घेतलं तर तुम्हाला तुमच्या घरात अशी काय परिस्थिती हे समजून येईल. तर इथे आता हे शुभ आणि अशुभ ग्रह म्हटले, ते ग्रह शुभ नसतात आणि अशुभही नसतात. ग्रह असतात. ते परिणाम काय देतात ते त्याप्रमाणे आहे. तर चंद्र भावनिक स्थिरता देतो, मातृसुख देतो, धनलाभ आणि उदार स्वभाव देतो. आणि ज्या वेळेला हे दिसत नाही तिथे समजून जायचं की चंद्र हा कमकुवत आहे. काही जणांचं आपल्या आईशीच पटत नाही, आईला शिव्या घालत असतात, आई मुलांना शिव्या घालत असते, ते तिथे चंद्र कमकुवत असतो. सिंपल ना, असंच समजून घ्या. गुरु इथे असेल तर तुम्हाला विरासत म्हणजे संपत्ती देतो, बुद्धिमत्ता देतो, कौटुंबिक सुख आणि सरकारी काही लाभ असतील तर गुरु देतो. शुक्र असेल तर तो पण घरगुती आनंद, मातृप्रेम देतो, बौद्धिक प्रगती आणि भौतिक सुखाची प्राप्ती करून देतो. बुध असेल तर वाक्चातुर्य वाढतं, बोलण्याची कला म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स चांगली असतात, धैर्य असतं, वाहन आणि संतानाचं सुख असतं. आता अशुभ परिणाम काय काय होऊ शकतात आणि कोण घडवून आणू शकतं? तर सूर्य. तर सूर्य वाईट आहे का? अशुभ ग्रह आहे का? नाही. सूर्य जीवनदाता आहे, सूर्य आत्मा आहे, सूर्य राजा आहे, सूर्य सगळं काही आहे. मग सूर्य काय म्हणतो, मी राजा, मग बाकी कोण? प्रजा. मग इथे चौथं घर आईचं आहे. मग इथे सूर्याला आईसमोर तो वाकावं लागेल नाही का? मग ते वाकणं होत नाही. मग मानसिक अस्थिरता होते, असंतोष असतो, मी काय म्हणेन ते झालं पाहिजे म्हणून स्वार्थी स्वभाव असतो. मग आपोआपच कौटुंबिक कलह होतात, भावनिक बेचैनी होते, संपत्तीचे विवाद होतात, गृहकलह होतात. तेच ते कौटुंबिक कलह आणि गृहकलह एकच. मानसिक चिंता तयार होतात, वादविवाद होतात. कुठलंही परिवर्तन करायला विरोध होत असेल तर शनी असतो तिथे. राहू केतू असतील तर मातृभूमीपासूनच दुरावा तयार होतो, आर्थिक अडचणी येतात, आरोग्य समस्या येतात. तर हे काय माहिती आहे, हे मी तुम्हाला खूप जनरलाइज सांगितलं आहे. हे असं विविध प्रकार असू शकतात, परंतु सगळेच तुमच्या बाबतीत होतात असं पण नाही आहे बरं का. तुमची जी काही कंडिशन आहे आणि ज्या वेळेला तुम्ही एखादा तुमच्या घरातला विषय घेऊन ज्योतिषाकडे जाता आणि तो ह्या घराशी संबंधित असेल, या भावाशी संबंधित असेल, चौथ्या भावाशी, तर ज्योतिषी तिथे बघत असतात चौथ्या भावात कुठली राशी पडली आहे, त्या राशीचा स्वामी कुठे आहे, त्याच्यावर कुठल्या चांगल्या ग्रहांची नजर आहे, वाईट ग्रहांची नजर आहे का, तो कमकुवत आहे का, तो अस्त झाला आहे का, काय आहे. ह्याचा अर्थ काय आहे सांगा मला. तो तुमच्याच राशीतून असा का वागतोय? तर तुमचे कर्म, त्या कर्मांचे जे काही धडे तुम्हाला द्यायचे, ज्याच्यामुळे तुमच्या मूळ वृत्तीत सुधारणा व्हायला पाहिजे, त्यासाठी तो तिथे तसा पडलेला आहे. लोक काय करतात की तिथे सूर्य पडलाय म्हणून भांडणं होत आहेत, मग आपण सूर्याच्यासाठी अर्घ्य देऊया सूर्याला आणि आदित्य हृदय स्तोत्र म्हणूया. मंगळ असेल, मंगळामुळे भांडखोरपणा येतोय, तर मग आपण मंगळाला शांत करूया. विचित्र प्रकारे हा. मंगळाला तू काय शांत करतोयस बाबा? तुझा तापट स्वभाव तो मंगळामुळेच आहे असं पण नाही आहे ना. एखाद्याचं तसं काही नसतं, पण मग हा तापट कसा काय? माझा मंगळ चौथ्या घरात नाही पडलेला तरी माझा स्वभाव तापट आहेच की. त्याला अन्य कारणं पण असतात हो, असं काही नाही की तेच कारण असेल. त्यामुळे आपण आत्ता जे म्हणतोय ना, हे सगळं सापेक्ष आहे. तरी एक चौथा भाव म्हणजे काय, असं जर कधी कोणाला मनात प्रश्न आला तर तुम्ही ही क्लिप ऐकून थोडंफार तुमचं ज्ञान वाढवू शकता. खरं ज्ञान वाढवायचं ते आपल्या कर्मांबद्दलचं, आपल्या स्वभावाबद्दलचं. आईशीच जमून घेऊ शकत नाही तर आपण बाहेरच्या कोणाशी काय जमवून घेऊ शकणार. जर जन्मदात्रीच विषवल्ली झाली असेल आपल्यासाठी तर किती घोर कर्म असेल आपलं बघा, याचा विचार करा. तर आजचं चौथ्या भावाचं विवरण इथेच थांबवतो. पुढच्या भागात 5व्या भागावर जाऊ. 5वा भाग म्हणा, 5 नंबर म्हणा, म्हणजे 5 अंक बघा, त्याच्यावर जाऊया आपण. इथे निरोप घेतो. भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू
श्री स्वामी समर्थ महाराज की जय.